म्हणजे हरड आणि काशीनाथजी झांजे हे संपूर्ण ग्रामस्थ देखील या व्यासपीठावरती मंचावरती उपस्थित झालेत. कारण आपल्या संपूर्ण आयोजनार्थ जर का पाहिलं तर ज्यांची खरी पाठराखण मी म्हणेल चांगले शुभाशीर्वाद या ज्येष्ठ नागरिकांचे संपूर्ण ग्रामस्थ जे मात्र या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. आणि या मैदानाच्या बाहेर देखील या विभागातील खूप सारे ग्रामस्थ मंडळी देखील असतील, त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक सरस स्वागत. आणि जाऊयात आता मात्र या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आदरणीय समीरजी सोमणे सर. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती मात्र हलकीशी कडा परंतु कॅच ड्रॉप झालेली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. गणपती बाप्पा मोरया. जानमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 आजची चौथी रात्र या स्पर्धेची. नुकताच मराठे वडवली हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आहे. ऋतिकाला मराठे वडवलीचं म्हणजे नक्कीच क्वालिफाय होणार यात शंका नव्हती आणि आज तो सामना पाहण्यासाठी देखील आला होता, त्यामुळे हा संघ देखील आज क्वालिफाय झाला आहे. दुसरा यॉर्कर बॉल भन्नाट वेग आपल्याच घरेलू मैदानावरती खेळत असताना गोलंदाज निखिल पहिल्या बॉलवरती कडा घेतली होती. हंबरपाडा त्यांच्या विरोधात सलामीची जोडी राहुल आणि रोशन संधी होती बाद करण्याची, परंतु ती इथे गमावले विकेट किपरने. स्पीडचं जजमेंट मात्र करता आलं नाही. 2 सीमारक्षक, एक कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला आणि दुसरा अगदी लॉंग ऑफच्या दिशेला व्यासपीठाच्या समोर. अच्छा, ए गटातील हा तिसरा सामना आहे, चौथा सामना माफी असावी. हो, मिडॉनच्या वरतून मारला फटका. लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल चाललाय सीमारेषा पार. हंबरपाडा टीमसाठी पहिला चौकार. तुम्ही कॅचेस ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला हे भोगावंच लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. स्लाइट ओव्हर पिच बॉल मिडॉनच्या वरतून, कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. भरत आतमध्ये आहे मिडॉनला आणि त्याच्या वरतून हा फटका मात्र खेचला. वरई विरोधात हंबरपाडा. जानमान क्रिकेट संघ वरई सुपर 3 मध्ये मराठे वडवली क्वालिफाय झाला. विशाल बोराडे मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. चांगली ऑलराऊंडरची भूमिका त्याने मात्र साकारली. बॅटिंग केली चांगली, बॉलिंग चांगली केली आणि आपल्या संघाला मात्र विजय करून दिला. निखिल शॉर्ट पिच बॉल परंतु बाउन्स. या एंडकडून बाउन्स मिळाला आहे, कारण मागच्याही मॅचमध्ये मी पाहिलं की तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना एक टप्पा गुड लेंथला पडला आणि हलकासा जास्त अधिक बाउन्स देखील पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचलत असताना निखिल, सगळे काय माहिती आहे कारण हे क्रीडांगण त्यांचं आहे. या क्रीडांगणावरती ते नेहमीच सराव करत असतात. घरेलू मैदान. यॉर्कर बॉल, चांगली गोलंदाजी निखिलकडून. फक्त एकच बॉल जो ओव्हरपिच होता त्यावरती आक्रमण झालं. बाकीचे सगळेच्या सगळे चेंडू चांगले टाकलेत निखिलने. धावसंख्या 6. एक चौकार आला या ओव्हरमध्ये. सुरुवात शांत थोडी होत असताना अंबरपाडा संघाची. मंचावरती सन्माननीय विलासजी श्रीखंडे साहेब उपस्थित आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजय सेकंड एंडला असेल आता फलंदाज रोशन पहिल्यांदा फेस करेल निखिलला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. निखिल सारखा गोलंदाज तुम्हाला ती मुभा देणार नाही. निखिलच्या विरोधात तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला फुटवर्क दाखवावा लागेल. 6 धावा आहेत धावफलकावर आतापर्यंत. पहिलं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे. एक व्हाईट बॉल मात्र टाकला होता निखिलने. या गोष्टी होतात कारण खेळाडू आतमध्ये ते त्यांच्याच खरं तर इमोशन्स मध्ये असतात. 6 धावा. पॉवर प्लेचं चांगलं षटक टाकले निखिलने आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली, वेग दाखवलाय या षटकात. पुन्हा पुढे टाकला होता मिडॉनच्या अगदी बाजूना फटका, परंतु अजय वेगाने तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. हंबरपाडा टीमला दुसरी धाव घ्यायची होती परंतु नाही. सिंगल रन. बरंच काही जलद गतीने घडलं. निखिलचं षटक समाप्त झालं. ज्या षटकात निखिलचा वेग आपण पाहिला आणि त्याने धावा दिल्या फक्त 7.
जीत 11 आई एकवीरा अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्यात चालू असलेला ए गटातील हा चौथा सामना आहे. कारण पहिला जो सामना आपण खेळवतोय तो ए गटातील आहे. आत्तापर्यंत एक सुपर 3ला संघ मात्र पोहोचलाय. जो सामना नुकताच आपण पाहिला उमरोली विरोधात मराठे वडवली संघाने उमरोली संघाला एक पराभवाचा धक्काच दिला असं म्हणावं लागेल. कारण एक ताकदवान संघ या स्पर्धेतून मात्र बक्षीस पात्र नक्कीच असेल तो संघ, परंतु सुपर 3मध्ये जाऊन पोहोचलाय मराठे वडवली. गणेशजी झांजे साहेब यांच्या वतीने वरई टीमसाठी पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साईडनं बॉल चालला मिड विकेटला. पुन्हा अजय तिथे वेगाने पोहोचलाय. उलटी टोपीवाले नेहमी कमाल करत असतात क्रिकेटमध्ये, परंतु इथे थोडी चूक झाली आणि त्याचा फायदा मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात जीत 11 आई एकवीरा हंबरपाडा. 2 धावेने स्कोर 9. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी भास्कर. पहिलं षटक निखिलने टाकलं. 5 षटकांचा हा सामना आहे. ताकद झोकले या फटक्यावर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव. फिल्डिंगचा सेटअप चांगला ठेवला आहे जय हनुमान क्रिकेट संघ वरई. त्यांना ठाऊक आहे की एक्झॅक्टली आपल्या ग्राउंडवरती ही खेळपट्टी कशी खेळते, आपण क्षेत्ररक्षक कुठे सजवला पाहिजे. समोरच्या टीमचा देखील अभ्यास केला आहे. शांत खेळ चालू आहे. हंबरपाडा टीम देखील थोडी संयम दाखवत असताना या घरेलू संघाच्या विरोधात, यजमान संघाच्या विरोधात. पुन्हा ड्राईव्ह केलाय. थोडा पाय मागे घेतला होता हा फटका खेळण्यासाठी. 3 सीमारक्षक आता आहेत कारण सेकंड पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. एक वेगळीच संकल्पना आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिली. महाराष्ट्राची संस्कृती अर्थातच पायीवारी, पायीदिंडीचा सोहळा पहिल्याच रात्रीमध्ये संपन्न झाला आणि ती पायीवारी, ती पायीदिंडी संपन्न झाल्यानंतर या स्पर्धेचा मात्र उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला. संस्कृती जतन करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता भास्करकडे गती कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे. निखिलकडे मी नक्कीच म्हणेल की निखिलकडे गती देखील आहे, टप्पा देखील आहे. सेकंड ओव्हरमध्ये भास्कर बॉलिंग करतोय. आतापर्यंत 4च धावा दिल्या, 4 चेंडूंमध्ये कंट्रोल ठेवलाय दोन्ही ओपनर्सला. जीत 11 आई एकवीरा हंबरपाडा संघाच्या दोन्ही सलामीवीरांना. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेल. सध्या दोन्हीही गावचे ग्रामस्थ जे मैदानात खेळत आहेत तेही उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. अकरा धावा सेकंड ओव्हर. बागफुटला जात हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो भरत होता त्या ठिकाणी. पुन्हा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. एकच धाव. फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं. एक झेल नक्की विकेट किपरने सोडला, परंतु उर्वरित चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर जय हनुमान क्रिकेट संघ वरईने चांगली फिल्डिंग केले. बॉलर्सला साथ दिले. धावसंख्या 12. 12 लॉस ऑफ 0 विकेट. अद्याप एकही विकेट नाहीये, परंतु पॉवर प्लेमध्ये कुठेही चौकार किंवा षटकार, एकच चौकार मात्र आलाय. फुलटॉस बॉल आणि इथे मात्र मिस्टेक नाही. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का जीत 11 आई एकवीरा. दोन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 12 आणि विकेट गेले. एक नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला अंबरपाडा टीमचा संकेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निखिल थर्ड ओव्हरमध्ये.
12 झाल्या 2 ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा देखील खेळ समाप्त झालाय. 5 सीमारक्षक आता तुम्ही क्रीडांगणावरती आउटफील्डमध्ये पाहू शकता. टप्पा थोडा मागे ठेवला. या अगोदर निखिलने फुल्लर लेनची बॉलिंग केली होती. अजय पुन्हा एकदा आलाय. निखिल आणि हे अजय कॉम्बिनेशन चांगलं जोडून आलंय. सध्या तरी जानमान वरई संघासाठी. सिंगलने धावफलक 13. पहिलं षटक जे टाकलं निखिलने त्यामध्ये 6च्या 6 चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता निखिलने. हा चेंडू थोडा मागे ठेवला. 13 धावा हंबरपाडा संघाच्या. लोअर फुलटॉस बॉल फेक झाले आणि ते हातातून चेंडू निसटलाय. 1 शॉट. 1 धाव मात्र ते शॉट दिले पंचांनी. फक्त एकच धाव आणि एकेरी धावसंख्येने धावफलक 14. ही स्पर्धा एक अनोख्या स्वरूपात मात्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक वेगळीच भेट आहे. कारण मी अनेकांच्या कमेंट्स पाहिल्या. अनेकांनी विचारलं देखील की आपली संस्कृती जतन करण्याचं काम खास करून म्हणजे आपल्याला वारीचा जो एवढ्या वर्षाचा जी परंपरा लागलेली आहे ती परंपरा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जपू शकतो ही संकल्पना घेऊन मात्र समस्त वरईकर आले. पहिलं पर्व जे होतं नितीनदादा यांचा वाढदिवस त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ल्यांची संकल्पना होती. दुसरं पर्व जे अर्थातच या क्रीडांगणावरती एक मोठी स्पर्धा संपन्न झाली. फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती जज करतोय परंतु ताळमेळ जुळलं नाही. फेक जोराने ते मात्र होते. 2 धावा. जेव्हा टॉवरच्या वरती चेंडू जातो तेव्हा कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. दुसरं पर्व जे होतं अर्थातच सर्वात मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरची ती म्हणजे कर्जत प्रीमियर लीग 2022-23च्या आसपास ती स्पर्धा असेल. 4थं पर्व होतं आणि त्या वर्षी मात्र वीर जे आपले शहीद झाले होते 1971च्या भारत आणि पाकिस्तानच्या लढ्यामध्ये त्या लढाईमध्ये त्या वीर जवानांना म्हणजे अमर जवान ज्योती आपण जी दिल्लीला पाहतो त्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आणि सर्वात मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरची आत्ता घडते. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक. बॅकफुटला जात असताना स्वीपर कव्हरच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला होता. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कॅचेसच्या बाबतीत मी थोडा डाऊटफुल आहे वरई संघाच्या परंतु फिल्डिंग ग्राउंड फिल्डिंग चांगली केले. 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला. आता 18 वरती यंदाच्या वर्षी अगदी स्टँडला देखील नावं देण्यात आलेले श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्री संत नामदेव, श्री संत एकनाथ म्हणजे सगळं काही भक्तिमय केलंय. म्हणजे या क्रीडानगरीमध्ये जणू काय पांडुरंगाची मूर्ती आणि हे पंढरपूरच केलंय. क्रिकेटमय पंढरपूर. उलटा फटका. निखिलच्या विरोधात उलटा फटका मारणं थोडं कठीण काम आहे. चांगला बॉलर आहे. रिदमिक ॲक्शन आहे परंतु थोडा पाठदुखीचा देखील प्रॉब्लेम आहे. बॅक इश्यू नेहमी होत असतात. जरा पंच चेंडू तपासा. 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू बाकी असेल. यस लास्ट बॉल बाकी आहे. फास्टर बॉलरसाठी बॅक इश्यू नेहमी म्हणजे सोपं काम नाही आहे ते हँडल करणं. एक तर फूट इंजुरी आणि त्याचबरोबर शोल्डर आणि बॅक. ॲज अ फास्ट बॉलर तुम्हाला नेहमी फिट राहावं लागतं. आपण पाहिलं वर्ल्ड कप झाला T20चा त्यानंतर जसप्रीत बुमराह थोडा बाहेर राहिला. फास्टर बॉलर होणं सोपं काम नाही आहे. आणि निखिल थोडा बॅक इश्यू तो बॅक इश्यू हँडल करून देखील आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी ही ट्रॉफी जिंकायची आपल्याच मैदानावरची त्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय. शेवटी आपले ग्रामीण खेळाडू आहेत. गावावरती असलेलं प्रेम दाखवत असताना निखिल निर्धाव चेंडू टाकला होता. आता लास्ट बॉल. फुलटॉस बॉल स्वीप केला मागे. बॉल चाललाय तो लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने. चौकार. 4 धावा.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि अंबरपाडा G11 आई एकविरा अंबरपाडा संघाची धावसंख्या आहे ती 22-22. आपला फिटनेस राखून ठेवण्यासाठी जे मी पहिल्या दिवशी देखील म्हटलं की कर्जतमध्ये कबड्डी देखील खूप म्हणजे कबड्डी आपल्याकडे प्रश्नच येत नाही. आपला महत्त्वाचा खेळ आहे तो कबड्डी आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. कबड्डीचे प्लेयर भले त्यांना सेमीफायनल फायनलच्या मॅच वेळी पहा 10 ते 15 मिनटं मिळतात, 10 मिनटं मिळतात, लगेच ते मैदानात येतात. परंतु त्या 10 मिनटात बॉडी गरम असताना देखील ते पुन्हा एकदा वॉर्मअप करतात. म्हणजे फास्टर बॉलरने ही गोष्ट का मी सांगतोय, फास्टर बॉलरने केव्हाही बॉलिंग करत असताना आपली बॉडी वॉर्म करायलाच पाहिजे. काही करून कधीही मॅच खेळू द्या. तुम्ही मोठमोठे गोलंदाज पहा, जेव्हा मॅच गॅप असते, गॅप झाल्यानंतर जेव्हा मैदानात येतात, धावत येतात, थोडे धावतात, बॉडी गरम करतात आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करतात. मग या बॅक इश्यू आपण कुठेतरी रिझॉल्व करू शकतो. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 22. तीन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 22-22. सहा पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,20,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 60,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 आणि चतुर्थ, पंचम आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000. आकर्षक ट्रॉफी जी अगदी पांडुरंगाची मूर्ती आणि तिच्या बाजूला माऊलींच्या पादुका आहेत त्यांच्या मधीतच आहे. चला मॅच चालू करावी. वरईकर तुम्हाला विशेष सूचना द्यायची गरज नाही, वेळेच्या बाबतीत तुम्ही स्वतःला सहकार्य करा. पाचला बॉल ऑन साइडला विरकावून दिलाय. फाईन लेगच्या दिशेने मात्र षटकार. पाचला बॉल ऑन साइडला मात्र मारला. फाईन लेगच्या दिशेने षटकार. 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर मात्र आता आक्रमणाला सुरुवात केली ती रोशनने, जो सलामीला आलाय. त्याचा साथीदार माघारी परतला राहुल. षटकाराने धावा झाल्या त्या 28-28. हे क्रीडांगण थोडं लांब लचक आहे. आयोजकांनी थोडी गोलंदाजांना देखील संधी दिली. प्रत्येक वेळी गोलंदाजांना सपाटून मार मिळतो, परंतु या स्पर्धेमध्ये गोलंदाजांना थोडा वाव देण्याचं काम, संधी देण्याचं काम नक्कीच आयोजकांनी केले. इथे प्रॉपर टायमिंगचे षटकार जातात आणि चांगलं टायमिंग साधलं अगोदरच्या चेंडूवरती केसला षटकार. शॉर्ट पिच बॉल पॉईंटच्या दिशेने फक्त ढकललाय. चांगली फिल्डिंग. एकेरी धाव. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला वैभव आलाय. जानमान क्रिकेट संघ वरई आणि त्यांच्या विरोधात मात्र G11 आई एकविरा हंबरपाडा. धावसंख्या 29-29. चौथं षटक. 2 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 12. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. पंचांकडे जोरदार अपील, परंतु इथे पंचांवरती कोणताही दबाव कामी येत नाही असंच म्हणावं लागेल. वाईटच्या स्वरूपात एक धाव. थोडा बाहेरचा चेंडू होता. पाठलाग करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून नक्कीच झाला, परंतु अतिरिक्त धाव. धावसंख्या 30 धावा. चौथं षटक. एक ग्रुपमधील हा चौथा सामना. पुन्हा पुढे ठेवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, पुढे आलाय आणि ते चांगली संधी होती. कॅच पकडली असती तर कॅच ऑफ द मॅच नक्कीच झाली असती, कारण लोअर डाऊन होत असताना अशा कॅचेस घेणं कठीण काम आहे.
झेल सुटला. 31 धावा 31. पुन्हा ओव्हरपिच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला बॉल चालला वेगाने, फेक केले, बॉलर एंड खडे आणि ते फलंदाज बाद. शेवटी झेल तर मात्र इथे फलंदाज बाद झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 32 धावा झाल्यात, माफी असावी. फलंदाज मात्र बाद झाला. छत्तीस धावा आहेत धावफलकावर. अमरपाडा संघाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चार ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 36. शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो मात्र संचित, या गावचा यंगस्टर बॉलर आहे. याच मैदानावरती तो सराव करतो आणि पहिल्याच बॉलवरती त्याने फसवलंय. संचितची विकेट. चांगली गोलंदाजी संचित कडून. पहिल्याच बॉलवरती मात्र संचितने विकेट घेतले. यंगस्टर बॉलर आहे आणि त्याच्यासाठी विकेट आत्मविश्वास देणारी असेल. आणि आता मैदानात दाखल झालाय तो निशांत
आणि तो देखील यंगस्टर्स आहे अंबरपाडा टीमचा. मजा येईल. एकाच एजचे दोन्ही खेळाडू. कदाचित कधी कधी अंडर 19च्या मॅचेस असतील तर एकमेकांच्या विरोधात खेळले देखील असतील. पाहूया आता दोन यंगस्टर, एक अंबरपाड्याचा आणि एक दुसरा वरईचा. पाहूया काय घडेल. लढाई कोण जिंकेल. वेगाने टाकलेला हा चेंडू. विकेट कीपर इंटरेस्टेड आहे कॅच घेण्यासाठी. सेकंड बॉल वरती संचितने विकेट घेतले. यंगस्टरला देखील अर्थात निशांत अंबरपाड्याचा त्यालाही त्याने बाद केले. आणि त्याने पहिल्याच 2 बॉलवरती त्याची एक वेगळी धमक दाखवली. म्हणजे छाप उमटवले की नाही मी तयार आहे. एक मोठ्या खेळासाठी मी तयार होतोय. भले मला पुढे जाऊन कधीतरी सपाटून मारही खावा लागेल, परंतु पहिल्या 2 बॉलवरती आपल्या घरेलू मैदानावरती त्याने आपल्या सगळ्या पाठीराख्यांना दाखवून दिलंय की नाही मी या खेळासाठी तयार होत आहे. आणि तशी त्यांनी गोलंदाजी देखील केली. पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात. ऑन हॅट्रिक आहे. संचित घेईल विकेट हॅट्रिक. याकडे सगळ्यांचं लक्ष. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला योगेश. हॅट्रिक बॉल. एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल इथे सुटला. बॉल चालला वेगानं. लॉंग ऑफचा फिल्डर भरत थोडा पुढे आला होता. कदाचित मागे थांबला असता. पंचांकडे अपील. आता पाहूया बरंच काही घडलं मैदानात. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया आता तिसरे पंच. बॅटर आउट आहे. लास्ट ओव्हरमध्ये सर्वांना माहिती आहे की केवढा सपाटून मार खावा लागतो. एक तर पॉवर प्लेची ओव्हर आणि एक लास्ट ओव्हर जिथे खुल्या दिमाखात मात्र फलंदाजी करत असतात फलंदाज. परंतु संचितने लाजवाब गोलंदाजी केली. पहिले 2 चेंडू 2 विकेट. त्यानंतर मात्र 4 धावा त्याने दिल्यात. लास्ट 2 बॉल्स. अंबरपाडा टीमला आक्रमण करावं लागेल. धावा संख्या ती 40. किमान 45 ते 50च्या मधोमध धावा. टॉपेज अजय आणि त्याची संचितची ते तिसरी विकेट. कमालीची गोलंदाजी यंगस्टर संचित कडून.
3 विकेट घेतल्यात आतापर्यंत संचितने. कदाचित त्याचे बाबा या क्रीडांगणावरती उपस्थित असतील तर त्यांना आनंद झाला असेल की माझ्या मुलाने ते 3 विकेट घेतल्यात. या कमी वयामध्ये त्याचे घरातील त्याचा सामना पाहत असतील, तेही आनंदित झाले असतील. नुकताच 10वीची परीक्षा दिली म्हणजे 16च्या खालीच आहे. क्या बात आहे. लास्ट बॉल, वाईड यॉर्कर. पाहूया या चेंडूवरती फलंदाज तर स्टंप आउट झालाय, परंतु वाईट बॉल आहे. पहिला व्हाईट बॉल त्याने टाकलाय आणि धावा आहेत ते आतापर्यंत 41. फलंदाज बाद डीजे. समीर सर पहा, गणेशजी झांजे यांनी जे 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलंय संचितला, अर्थात विकेट हॅट्रिकसाठी नव्हतं. या संपूर्ण ओव्हरमध्ये जर का त्याने 3 विकेट घेतले, अर्थात त्याने घेतलेत आणि त्याला ते 501 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. हे खरोखरच अशा पाठीराख्यांचं जे पारितोषिक देतात त्यांचं विशेष कौतुक आहे. वाईट बॉल आहे, DRS तुम्ही गमावलाय, परंतु लास्ट बॉलच आहे, काही चिंता नाही. भरत हुशार आहे, त्याला माहिती आहे की आहे तर एक वापरायला काय हरकत आहे वाया जाण्यापेक्षा. लास्ट बॉल, धावसंख्या आतापर्यंत 41. पाहूया लास्ट बॉलवरती करेल का आक्रमण फलंदाज की मात्र संचित त्याला थांबवेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी संचितने केले. वरई विरोधात हंबरपाडा. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक फलंदाज बाद झालाय आणि ते षटक समाप्त झालं. काय षटक टाकलंय. वय वर्ष फक्त 16 असलेला गोलंदाज वरई गावचा संचित आणि त्याने लास्ट ओव्हर टाकत असताना 3 विकेट घेतल्या आणि फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 6. कमालीची गोलंदाजी संचित कडून. वरती करतोय मी. या ठिकाणी विठ्ठलजी झांजे मामांना विनंती करेल, आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय विजयजी कनोजिया यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर कांबळे सरांचा आवाज. एक्झर्बिया सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय विजयजी कनोजिया या ठिकाणी उपस्थित झाले. तर खऱ्या अर्थानं वरईकरांच्या प्रेमाखातर, निमंत्रणाखातर आणि आदरणीय एक्झर्बिया सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय विजयजी कनोजिया यांचा या ठिकाणी मान सन्मान, मायेची प्रेमाची शॉल आणि त्याचबरोबर तुळशीचं रोपटे देऊन या ठिकाणी केलं जाईल. सर खूप खूप धन्यवाद, आमच्या निमंत्रणाखातर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तदनंतर आदरणीय काशीनाथजी झांजे यांना विनंती करेल आपण या ठिकाणी या. काशीनाथजी झांजे यांच्या शुभ हस्ते आपण रमेशजी गवली माजी सरपंच रमेशजी गवली साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय आपण या मुख्य व्यासपीठावरती. काशीनाथजी झांजे दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आदरणीय रमेशजी गवळी माजी सरपंच दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दादा खूप खूप धन्यवाद, आपण अगदी वेळात या ठिकाणी वेळ काढून उपस्थित झालात. तदनंतर दिलीपजी कडव बंधूला विनंती करेल की आपण आदरणीय बबलू दादा डायरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी दिलीपजी कडव यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी बबलू डायरे यांना शाल आणि आपल्या या स्पर्धेची भेटवस्तू अर्थात तुळशीचं रोपटं देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. बबलू डायरे खूप खूप धन्यवाद. हे मंडळी या ठिकाणी अगदी एक्झर्बिया साईडचे सोसायटीचे या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय विजयजी कणोजिया, त्याच समवेत रमेशजी गवली माजी सरपंच आणि त्याचबरोबर बबलूजी डायरे या ठिकाणी उपस्थित झालेत. या संपूर्ण स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. दादा तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी बॅट्समन पाठवा. या ठिकाणी मयूरजी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
भालचंद्रजी कडव यांना विनंती करेल की आपण मयूरदादा जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मयूरजी जाधव आपण या ठिकाणी या. आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. पाहुणे म्हणून आमच्या प्रेमाखातर निमंत्रणाखातर आपण अगदी वेळात या ठिकाणी उपस्थित झालात. मयूरजी जाधव यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी भालचंद्रजी कडव यांना विनंती करेल की आपण शाल आणि त्याचबरोबर तुळशीचं रोपटे देऊन या ठिकाणी मयूरजी जाधव यांना सन्मानित करायचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये संचितने अगदी कमालीचं षटक फेकलं आणि या षटकामध्ये तब्बल 5 विकेट बाद झाले. कमालीची गोलंदाजी आणि संचितसाठी देखील रोख एकूण 600 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत. गणेशजी झांजे दादाकडून 3 विकेटसाठी रोख 500 रुपये आणि काशीनाथजी झांजे यांच्याकडून रोख 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. ओव्हर टू मयूर सर. चला बॅट्समन पाठवा. थँक्यू सो मच समीरजी सोमने. जाऊया मॅचकडे. सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सर जय हनुमान. मयुरेश सर, गणेश दादाचं पुनश्च बक्षीस या ठिकाणी येत आहे. चौकार आणि विकेट हॅट्रिक जर का वरेच्या कुठल्याही खेळाडूने या ठिकाणी लावली तर चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी रोख 500 रुपयाचं बक्षीस असेल या ठिकाणी गणेशजी झांजे यांच्याकडून. ओव्हर टू मयुरेश सर. थँक्यू सो मच सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. पहिलीच लढत, दुसरी लढत या चौथ्या रात्रीमधली. टार्गेट सेट करण्यात आले 30 बॉलमध्ये 42. परंतु या क्रीडानगरीमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे असं आपण म्हणूया, कारण इथे जर बॉलिंग चांगली झाली तर या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. सर पहा पुनश्च 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या ठिकाणी पाहुणे उपस्थित झाले. जगदीश दादा देसाई, पहिला षटकार वरई संघातून जो कोणी खेळाडू मारेल पहिला षटकार, या षटकारासाठी जगदीश दादा यांच्याकडून रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज इथपर्यंत पोहोचलाय. पुनश्च कॅश प्राइज या ठिकाणी येत आहे. स्वर्गवासी सीताबाई रामदास कडव यांच्या स्मरणार्थ जर का वरई संघाच्या फलंदाजानं चौकार किंवा विकेट हॅट्रिक जर का या ठिकाणी लावली तर लगावली तर रोख 501 रुपयाचं, षटकार आणि चौकार हॅट्रिक जर का लगावली तर रोख 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे वरई टीमची. अजय आणि विवेक. आणि गोलंदाजीसाठी जीत 11 आई एकविरा हंबरपाडा टीमकडून आलाय. भूषण. 30 बॉलमध्ये 42चं टार्गेट आहे. पहिली मॅच सगळ्यांनाच आठवत असेल. 24 बॉल 29 धावा देखील डिफेंड झाला या क्रीडानगरीमध्ये. इथे ह्या धावा डिफेंड होतील का ह्यांना पाहणं औचित्याचं ठरेल. परंतु घरच्या मैदानावरती 42 धावा बनवण्यासाठी वरई संघ मैदानामध्ये उतरलाय. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. स्वर्गवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषक 20-25चं हे पर्व आपण एन्जॉय करतोय. हॅलो सर, पहा पुनश्च बक्षीस येतं या ठिकाणी. या ओव्हरमध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जगदीशदादा देसाई यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. पहिलाच बॉल अगदी फुल्लर लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मला असं वाटतं कंप्लीट झाले अजयच्या माध्यमातून आणि सिंगलने अकाउंट खुलं करतोय वरई संघ आपल्या घरच्या मैदानावरती. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर फ्रेश स्लॉटला आपण सुरुवात करणार आहोत. भूषणचा बॉल बाहेरची कडा, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी नजदीक चेंडू जातोय. डीप मध्ये बॉल सीमा पार, चौकार. चार धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. 5 धावा. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक आपण बघतोय एक
डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला आहे. 38 सेकंडच्या बाहेर एक बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिडविकेटच्या दिशेने एक मिड ऑफ आपण बघतो, एक मिड ऑन आपण बघतो, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे. भूषण गोलंदाजीसाठी फुलटॉस बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. फलंदाज भरपूर सफल झाला असावा, त्याचं कारण की काय नॉट आऊटचा इशारा पंचाने दिलाय, परंतु आता एक्स्ट्राच्या धावा मिळतात. ओव्हर थ्रो झाला आणि तिथे लेग बाईटच्या सगळ्या धावा पंच दर्शवत आहेत आणि धावा फलक जाऊन पोचेल 7 धावा धावफलकावरती. जिथे फक्त सिंगल होती तिथे डबल धावा, दुहेरी धावामध्ये परिवर्तन करण्यात आलं. प्रत्येक धाव महत्त्वाची असते शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. ह्या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील, कमिटमेंट दाखवावी लागेल. चांगला बॉल वेगाने बीट केला, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला डॉट बॉल या षटकामधला भूषणच्या माध्यमातून. भूषणला हेच करायचंय, जास्तीत जास्त डॉट बॉल जर टाकले ना हंबरपाडा टीमने तर आपोआपच प्रेशर येऊ शकतो वरळी टीमवरती. इथे अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला, बॅटची कडा फाईन लेगच्या दिशेने. पहिला धक्का लागलाय तो विवेकच्या स्वरूपात वरळी टीमला. क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत. आजची ही 4थी रजनी आहे, 4थी रात्र आहे. भरपूर मोठमोठ्या संघांना आज इन्व्हाइट करण्यात आलंय. मोठा खेळ तुम्हाला या सगळ्या ग्रामीण फॉर्मॅटमधल्या गावांचा बघायला मिळेल. इथून पुढे एका फ्रेश स्लॉटला सुरुवात होईल. परंतु ही मॅच देखील संपलेली नाहीये. वरळी टीम आपल्या घरच्या मैदानावरती 42 धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये उतरली आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 7 या आकड्यावरती. सुरुवात तर चांगली मिळाली आहे वरळी टीमला, शेवट त्यांना गोड करावा लागेल. भूषणला विकेट मिळाले या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल असेल. बॅटिंगसाठी आलाय विक्रम. हाफ ट्रॅकर बॉल, पुनश्च अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला, अगदी नाकासमोरून जाणारा हा बॉल बघायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय ते 7 धावा धावफलकावरती. 42चा पाठला किती सुरू आहे. चला फार वेळ एकत्रित येऊ नका, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. पहिले 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं फार गरजेचं आहे, कारण भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या या रात्रीमध्ये. सो प्रत्येक संघालाच आपण तंबी देऊया की फार वेळ एकत्रित येऊ नका. त्यांच्या वतीने की 4 ते 5 टीमला पॅनलाइज देखील करण्यात आलंय कालच्या रात्रीमध्ये. सो प्रत्येक टीमने याकडे लक्ष केंद्रित करा, कारण एक चांगला आयोजनामध्ये तुम्ही खेळताय. पहिले षटक संपले, धावफलक जाऊन पोहोचलंय 7 धावा. बॉलिंगसाठी आलाय जयेशला, मात्र इन्व्हाइट करण्यात आलंय बॉलिंग मार्क वरती. सेकंड पॉवर प्ले सुरू होईल. 38 सेकंडच्या बाहेर 3 सीमारक्षक तुम्ही ठेवू शकता. चला स्पीडअप करा. बॉलिंगसाठी येतोय जयेश. सेकंड ओव्हरमध्ये आपण जयेशला बघतोय. अजूनही सलामीला जो आलेला फलंदाज अजय स्ट्रायकर एंडला. विक्रम नुकताच दाखल झालाय. एक बॉल त्याने फेस केला. अजयवरती सगळ्यांच्या नजरा असतील या मॅचमध्ये, कारण फिल्डिंग करत असताना काय कमिटमेंट दाखवली या खेळाडूने. चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, शरीराचा वेध चेंडूने घेतला. हलकीशी अपील मैदानावरती आणि एक्स्ट्राच्या धावा मिळू शकल्या असत्या, परंतु तो बोलवण्याचा प्रयत्न नाहीये. लेग बाईटची सिंगल मिळते अजयला आणि धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 धावा, 42 धावा डिफेंड करण्यासाठी हंबरपाडा टीम मैदानामध्ये दाखल झाली, उतरले. पहिल्या षटकामध्ये जरूर 7 धावा आल्या
आणि तदनंतर या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम करतोय गोलंदाज जयेश. हेच करावं लागेल हंबरपाडा टीमला, कारण त्यांनी देखील हॅलो, पहिली चेक. मॅच. पुनश्च जगदीश दादा देसाई यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण 5 षटकांमध्ये जितके काही षटकार लागले जातील सिक्सर, प्रत्येक सिक्सरसाठी षटकारासाठी रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल जगदीश दादा देसाई यांच्याकडून. फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय, वन बाउन्स, चौकार. वरळी टीमच्या 42 धाव संख्येचा पाठलाग सुकर सुरू आहे या घरच्या मैदानावरती, होम पिच वरती. वरळी टीमचा घरचे प्रेक्षक बरीचशी पारितोषिकं लावली जात आहेत, कारण घरची टीम आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या घरच्या मैदानावरती पारितोषिकं जिंकायचं. इथे हाफ ट्रॅकेट बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केला. लगेचच पंचांनी एक अवांतरची सिंगल आडवील धावफलकावरती, धावफलक जाऊन पोचेल 13 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा वरळी टीमच्या. इथे आडवा पाटणे फटका तर फसलाय, एलिव्हेशन मिळत नाहीये, मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस कंप्लीट कराव्या लागतील तुम्हाला जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. विकेट्स घ्याव्या लागतील सातत्याने. कॅच ड्रॉप होतीये, धावफलकावरती धावा 2 ने पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. 42 चा पाठलाग सुरू आहे. 42 धावा डिफेंड करण्यासाठी हंबरपाडा टीम मैदानामध्ये उतरली आहे. अजित 11 आई एकविरा या नावाने उतरली आहे. या धावा जर डिफेंड करायच्या असतील, वाचवायच्या असतील, ती कमिटमेंट, तो ॲटिट्यूड दाखवावा लागेल सगळ्यांनाच या मॅचमध्ये. पिच बॉल आतली कडा, शॉट फाईन लेगच्या दिशेने. तिथे मिसफिल्ड हलकीशी बघायला मिळाली आणि त्याचं कारण की काय, एक धाव मिळती आहे ती विक्रमला, आणि एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 16 धावा. जशा धावा येतात तशी तशी वरही टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते, आगेकूच करते. त्यांना माहिती आहे सोपं टार्गेट आहे. सेन्सिबल क्रिकेट, मेरिट नुसणार क्रिकेट, प्रत्येक ओव्हरमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर खेळलं, एखादा मोठा फटका, सिंगल डबल धावा चालू ठेवल्या तरी देखील या धावा या मैदानावरती बनवू शकतात, कारण तो अभ्यास, तो सराव ते या मैदानावरती करतो. सगळं काही त्यांना माहिती आहे आणि तसं क्रिकेट देखील खेळलं जात आहे. स्ट्रायकर रेड लेतो आता अजय, जो सलामीला आलाय. चांगला बॉल वेगाने बीट केला, बॅट अगोदर फिरली, नंतर बॉल येऊन गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. टायमिंग झालं नाही अजयचं. डॉट बॉल येतोय. बराचशा वेळानंतर हा डॉट बॉल बघायला मिळतोय. हे चेंडू टाकावे लागतील, सातत्याने टाकावे लागतील हंबरपाडा टीमला. शेवटचा बॉल, 16 धावा. फुलटॉस बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचलाय. लॉंग ऑफला अजयला मिळेल या चेंडूवरती सिंगल, आणि या सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आहे आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल 17 धावा. अठरा चेंडूमध्ये आता 25 धावा संख्येची गरज आहे. 17 धावा धाव फलकावरती. 42 चा पाठलाग सुरू आहे तो वरळी टीमचा, परंतु अजूनही मॅच मी म्हणेन बॅलन्स आहे. या मैदानावरती लो स्कोरिंग मॅचेसचे थ्रिलर आपण बघितलेत. पहिलीच मॅच काय हाय व्होल्टेज झाली होती. 24 बॉल 29 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या. तेच चित्र या मैदानावरती बघायला मिळेल का. बॉलिंगसाठी येतोय तर भूषण, स्वतःच्या स्पेलमधील दुसरं, संघासाठी तिसरं. हे षटक फार निर्णायक असेल, कारण महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे भूषण. 18 चेंडूमध्ये 25 धावा संख्येची गरज.
फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. लोअर फुलटॉस बॉल हलकीशी अपील मैदानावरती होत असताना अजयच्या बॅटला आज बॉल लागत नाहीये, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. जे कनेक्शन हवं असतं स्वीट साऊंड ऑफ द बॅट ते होत नाही. आणि त्याचं कारण की काय, ते लेग बाईटची सिंगल पंच दर्शवत आहे, ॲड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचलोय 18 आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. 24ची अजूनही गरज आहे. 17 बॉल 24 हे समीकरण या मॅच मधलं मॅच बनू शकते. हा ट्रॅकर बॉल बाहेरची कडा. यष्टिरक्षकाची थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळेल, परंतु पाठीमागे चांगलं बॅकअप होतं फ्लाय स्लिपच्या दिशेने. एक धाव मिळते इथे, कंप्लीट झाले धाव आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा अजूनही 16 चेंडू 23 हे समीकरण मॅच मध्ये. बॉल आणि धावा हे अंतर फार कमी. एखादा मोठा फटका हे अंतर जरूर कापेल, परंतु हे अंतर कसं वाढेल याचा विचार केला गेला पाहिजे हंबरपाडा टीमच्या बाजूने. चांगला बॉल वेगवान बॉल बघायला मिळाला खेळपट्टीवरती भूषणला यासाठी इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी आणि ते काम तो या खेळपट्टीवरती करून दाखवतो. जो बाउन्स त्याला मिळालाय पहिल्या षटकामध्ये, जर शेवटचे 2 बॉल जर तुम्ही बघितले तर जो बाउन्स मिळालाय तो या षटकामध्ये देखील त्याला मिळतोय. चांगला बॉल बघायला मिळाला. अजूनही 23 धावसंख्येची गरज. 15 बॉल 23 हे समीकरण. चांगली गोलंदाजी होती आता जीत 11 आई एकवेरा हंबरपाडा टीमची या सामन्यात. आणखी एक चांगला बॉल शफल होऊन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. समीकरण पुनश्च बदलत आहे. शेवटचे 14 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 30 बॉल 42चं टार्गेट. सुरुवात चांगली झाली, परंतु एखादा षटक या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी निर्माण करतं. तेच करते भूषण. इथे फटका तर चांगला आहे. वॅकेंड एरिया होती, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर पोहोचला तिथे. दुसरीचा प्रयत्न अजय केला आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलोय 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. अर्धा टप्पा तर गाठलाय भरही टीमने. सन्मान्य अनिलजी बनवटे साहेबांकडून जर वरई टीम जिंकली तर 1000चं कॅश प्राइज वरई टीमला दिलं जाईल, कारण घरची टीम आहे. लोअर फुलटॉस बॉल दांडी गुल. यू मिस आबिल डेफिनेटली हिट आणि अजय बाद. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 21 या आकड्यावरती. अर्धा टप्पा गाठलाय आता. 12 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे ती वरई टीमला. यानंतर वारे आणि इथून जो जिंकेल, या मॅच मधून जो जिंकेल त्याची मॅच असेल. सो वारे टीम आपण रिपोर्ट करा. सुंदर सामना. पहिली मॅच देखील अशीच काहीशी बघायला मिळाली. हाय व्होल्टेज सामना. आजच्या या रात्रीमध्ये बऱ्याचशा सामन्यांमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला सामने जाताना दिसेल, कारण जी ग्रास आहे या खेळपट्टीवरती त्या ग्रासमुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाही, बॅटवरती बॉल पुरेसा येत नाही. अशा वातावरणामध्ये, या परिस्थितीमध्ये मेरिटनुसार क्रिकेट खेळणं, सेन्सिबल क्रिकेट खेळणं, जसा बॉल तसे फटके, एखादा खराब चेंडू त्याच्यावरती मोठे फटके, सिंगल डबल, या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला कराव्या लागतील. 12 बॉल 21 धावसंख्येची गरज वरई टीमला आपल्या घरच्या मैदानावरती, आपल्या गावामध्ये, आपल्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी. 12 बॉल 21 बॅटिंगसाठी दाखल झालाय निखिल. निखिल दाखल झालाय मैदानावरती. 12 चेंडू 21 हे समीकरण.
जीत 11 आई एकवीर हंबरपाडा टीम. काय गोलंदाजी केली भूषणने. ज्या कामगिरीसाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने तशीच काहीशी कामगिरी केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा फक्त दिला त्याने त्या 4 आणि एक विकेट त्याला मिळाली. महत्वपूर्ण विकेट होती ती अजयची. आणि आता बॉलिंगसाठी येतोय निशांत. फार एंडकडून निशांत आलाय बॉलिंगसाठी. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक निर्णायक आहे. खरेडनं किती धावा शेवटच्या ओव्हरमध्ये जातील हे सांगणार हे षटक आहे. निर्णायक षटक आहे. 12 चेंडू 21 ची गरज आहे. कुठेही जाऊ नका. शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना जाताना दिसेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलाय. ते पहिल्याच बॉलवरती निशांतला एक अवांतरची सिंगल ॲड होती धाव फलकावरती. धाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 धावा. अजूनही 20 धाव संख्येची गरज. 10च्या सरासरीने 20 धावा बनवायचे 2 षटकांमध्ये. निशांतचा फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. चेंडूला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. लॉंग ऑनचा पोहोचतोय. एक धाव मिळेल या चेंडूवरती. सिंगल डबल जरी आल्या तरी काही हरकत नाही. हंबरपाडा टीम विचार करत असेल की मोठे फटके द्यायचे नाहीयेत. मोठे फटके थांबले तर आपोआपच प्रेशर येईल वरई टीमवरती प्रेशर आलं तर मग त्यामध्ये विकेट जाऊ शकते. आणि जर विकेट्स गेल्या तर मग मॅच मध्ये हंबरपाडा टीम वापसीचे दरवाजे खुले करू शकते. 23 धावा. अजून 19 बनवायचे. 11 बॉलमध्ये 11 बॉल 19 हे समीकरण ह्या मॅच मधलं. बॅटिंगसाठी स्ट्रायकर इनला आलाय निखिल. लेफ्टी बॅट्समन प्रथम ताच दिसतोय या 17 मध्ये. चांगला बॉल. शरीराचा वेध घेणारा बॉल आणि पंचांचं बोट मात्र उंचावलंय. फलंदाज निखिल बाद. निशांत पहिला बॉल खरं तर निशांतने व्हाईट बॉल टाकला. दंडित केलं. एक अवांतरची सिंगल खर्च केली. तदनंतरचा बॉलला सिंगल आली. स्ट्राईक रोटेशन झाली. जो नवीन बॅट्समन होता निखिल तो स्ट्रायकर वरती आला आणि तदनंतर पहिला बॉल वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरला आणि बरोबर यष्ट्यांच्या समोर सापडला. पायचीत घोषित केलं पंचांनी बाद आणि निखिल मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बॅटिंगसाठी दाखल झालाय मैदानावरती योगेश दाखल झालाय मैदानावरती. धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. अजूनही 19 बनवायचे सामना जिंकण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे बघतोय आपण. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाही. आणखी एक डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. धावफलक तिथे स्थिरावलंय 23 या आकड्यावरती. अजून 19 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव देखील मिळते. 1+1 2 धावा. पंचांचा फ्री हिटचा कॉल. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणि आता मॅच मध्ये पुनश्च वापसी करण्याची संधी निर्माण झाली आहे ती वरई टीमला. फ्री हिटचा बॉल असेल. एखादा मोठा फटका. आणखी मजा येईल या सामन्यामध्ये. परंतु निशांत कसा आता कमबॅक करतोय या खराब बॉल नंतर याकडे देखील सगळ्यांच्याच लक्ष असेल. चांगला बॉल. लोअर फुलटॉस बॉल. वाईडिश लॉंगॉनच्या गॅप मध्ये चेंडू तिथे घेतले. लॉंगॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला बघायला मिळाला तो फलंदाज विक्रम. आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धावा. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 15 हे समीकरण. या मॅच मधलं कोण जिंकेल हा सामना आणि जो हा सामना जिंकेल तो वारे टीमच्या अगेन्स्ट पुढची मॅच खेळताना दिसेल. हाफ ट्रॅकेट बॉल. शॉर्ट आर्म पुल केला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेने. फील्डर डीप मध्ये आहे. थोडासा फंबल आणि बॉल गेला सीमा पार. चौकार.
मिस्टेक्स असतात ना त्या गोलंदाजाचं मनोबल तोडण्याचं काम करत असतात. कदाचित हा बॉल खराब देखील येऊ शकतो देशांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा आता येणं अपेक्षित असेल परंतु हा स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. तिथे मात्र मिळेल ही सिंगल धावफलकावरती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली बॅटिंग टीम कडून. धावफलक पोहोचेल 32 या आकड्यावरती. चेक केलं जाईल. बॅटिंग रिव्ह्यू आहे. फायर डिलिव्हरी आहे. षटक क्रमांक संपले ते 4. 4 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. हॅलो चेक. नक्कीच 10 धावांची आवश्यकता असताना जगदीश दादा मात्र आता या ठिकाणी कॅश प्राइज लावण्यात कुठे कमी पडत नाहीयेत. रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. जगदीश दादा देसाई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस असेल. खरं तर फुलटॉस बॉल होता. मी उल्लेख देखील केला की पुढचा बॉल हा खराब पडू शकतो. तो खराब पडला. फुलटॉस होता. कुठेही मारू शकला असता फलंदाज परंतु मिस टायमिंग बघायला मिळाला. फक्त एक सिंगलच मिळाली. आणि आता समीकरण बदलत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 6 बॉल 10 हे समीकरण बॉलिंग साठी येतोय. संकेतला मात्र इन्व्हाइट करण्यात आलंय. जीत 11 आई एकविरा हंबरपाडा टीमच्या बाजूने 42 धावा डिफेंड करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अतोनात सुरू आहेत या सामन्यामध्ये. कारण प्रत्येकालाच विजय पाहिजे आणि त्यासाठी सगळे संघ संघर्ष मात्र करत असताना 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये आता मॅच. स्ट्रायकर एंडला योगेशला आपण बघतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला. खरं तर कव्हरच्या दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे मेरिटनुसार क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. गॅप शॉट सिलेक्शन करावं लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. लोअर फुलटॉस बॉल. चांगला बॉल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने दाखवली अंबरपाडा टीमच्या बाजूने. जर आपण विचार केला तर चांगली बॉलिंग करत असताना लेग बाईटची सिंगल ऍड होती धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. पुनश्च एकदा लो स्कोरिंग थ्रिलर तुम्हाला बघायला मिळतोय. कमी धावसंख्येचा ड्रामा तुम्हाला बघायला मिळतोय. 30 बॉल 42चं टार्गेट होतं. 5 ओव्हरमध्ये 42 बनवायचे होते. त्या देखील बनवणं नाकीनं होत आहे. पुनश्च फुलर लेनचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. तिथे बॉलर पोहोचतोय चेंडूवरती. पुनश्च लेग बाईटचे सिंगल धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. काय गोलंदाजी करतायत सगळेच. भूषणचं जरूर कौतुक केलं पाहिजे. भूषणने काय 2 षटकं टाकलीत. मॅच मध्ये वापसी करण्याचे द्वार खुले केले आणि तदनंतर मग गोलंदाज निशांत आणि संकेत. इथे देखील चांगला बॉल. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च सिंगल ऍड होईल धावफलकावरती. मोठे फटके येत नाहीये. धावफलक जाऊन पोहोचेल 35 धावा धावफलकावरती. 7 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 2 बॉल मध्ये. आज सगळ्याच मॅचेस तुम्हाला अशाच बघायला मिळतील. मोठे फटके येत नाहीत या क्रीडा नगरीमध्ये. हॅलो चेक. जर का वरई संघ षटकाराने विजयी झाला तर जगदीश दादा देसाई यांच्याकडून रोख 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खोलात टाकलेला पुनश्च बॉल. तुम्हाला काय गोलंदाजी करतोय संकेत. सगळे फुलर लाईनचे बॉल त्याने, यॉर्क लाईनचे बॉल त्याने या षटकामध्ये टाकले. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धावसंख्येची. सामना बरोबरीत सुटला तर विकेट्स मात्र चेक केल्या जातील. म्हणजे षटकार मारला तरी वरई संघ जिंकू शकतो. आता पारितोषिक लावा.
षटकार मारून आता मॅच फिनिश करून देईल का विक्रम? विक्रम प्रस्थापित करेल का या घरच्या मैदानावरती? एक बॉल 6ची गरज. स्वीट शीटचा फटका, वन बाउन्स गेला सीमा पार, परंतु मॅच जिंकली आहे जीत 11 आई एकवेरा हंबरपाडा टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वरई टीम. हॅलो मयुरेश सर, आम्हाला मॅन ऑफ द मॅच देखील कळवा. वरई संघाचा बॉलर ज्याने त्याच्या शेवटच्या षटकामध्ये 5 विकेट बाद झाले होते, त्यातील 3 कॅचेस देखील होत्या. सो गणेश दादा झांजे यांच्याकडून रोख 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. संचित आपण या ठिकाणी या. आणि त्याचबरोबर काशीनाथजी झांजे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज, असे टोटल 600 रुपयाचा कॅश प्राईज आहे संचितसाठी. संचित आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि नाणेफेकीसाठी विनंती असेल, हंबरपाडा संघ आपले कर्णधार आणि त्याचबरोबर वारे संघाचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. जगदीश दादा देसाई, त्या समवेत अनिलजी बनवटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. संपूर्ण या स्पर्धेची क्रिकेटची मजा घेत आहेत. अगदीच त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जितेंद्रजी गवळी दादा देखील या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या वतीनं निमंत्रणाखातर दादाचं देखील मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मी कर्जत तालुका शिवसेना संघटक आदरणीय शिवरामजी बदे साहेब देखील या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण या स्पर्धेच्या वतीनं ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय प्रशांतजी झांजे असतील आयोजक, आणि त्याचबरोबर नितीनजी झांजे संपूर्ण वरईकरांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय शिवसेना कर्जत तालुका संघटक शिवरामजी बदे आणि त्या समवेत खूप सारी मंडळी. टॉस या की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. संचित आपलं कॅश प्राईज आहे रोख 600 रुपयाचं, ते देखील आपण या ठिकाणी येऊन घेऊन जायचंय. गणेश दादा झांजे यांच्याकडून रोख 500 रुपये आपल्या 3 विकेटसाठी, आणि काशीनाथजी झांजे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज, असं टोटल 600 रुपये आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेत. संचित आपण येऊन या ठिकाणी घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅच ठरतोय भूषण. भूषण आपण या 2 षटकर त्याने टाकले, 8च धावा दिल्या आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. तर भूषण ठरतो या सामन्याचा सामनावीर. टॉस करण्यासाठी देखील आपण या वारे टीम. भूषण आपण देखील या ठिकाणी यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. भरत मामा आपण ट्रॉफी या ठिकाणी आणा. मॅन ऑफ द मॅच आणि वरई संघाचे कॅप्टन प्रयाग मसे आणि त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन अंबरपाडा संघाचे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तर